Good morning, students, and heartily welcome in RK Public School and Junior College, and in the faculty of Mathematics. All we know that all we are means all the world are in trap of COVID-19. Take care about it and maintain the social distancing, use the sanitization and masks also, and take care about all those things. And because of that pandemic disease, we have started from the early years the online lecture system. Few lectures says you the importance of mathematics, that physics, chemistry, bio means the faculty of science. And I have provided you very expert faculties according to the specific subjects. There is not only teacher will teach you the whole subject. I will provide you the section wise faculties or section wise teachers, and so that your educational journey, your educational beginning according to the science faculty goes under the guidance of expert faculties of RK Junior College. And most important thing is that the physical atmosphere created here with the online lectures or offline lectures, you feel very better, you feel very better as like the medical and engineering colleges. And so I welcome heartily to the all the students of 11th and 12th standard as a founder. Okay, now मला थोड्या बिगिनिंगच्या लेक्चरमध्ये थोडा काही संदर्भातला विद्यार्थ्यांच्या संदर्भातला काही थोडासा नर्वसनेस असतो, थोडा स्पष्ट बोलणाऱ्या टीचरपैकी मी एक टीचर आहे. तुम्हाला कसं तरी काहीतरी रोटेट करावं अशा मानसिकतेनं त्या ठिकाणी आपण तिथं जात नाही आहोत. मी काय म्हणतोय, काय बोलतोय याच्या वेगवेगळ्या प्रकारचे मीनिंग काढण्याऐवजी
मी जे बोलतोय त्याला कॉन्सन्ट्रेट करत चला, काळजीपूर्वक ऐकत चला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 9च्या एंडिंगला होते, म्हणजे 9वीच्या वर्गाच्या त्या ठिकाणी एंडिंगला होते, आणि त्या एंडिंगमध्ये मुलं फुल अशा प्रकारच्या स्टडीच्या वगैरे फॉर्ममध्ये असतात, आणि अचानकपणे त्या ठिकाणी लॉकडाऊन वगैरे अशा प्रकारचा पिरियड त्या ठिकाणी तुमच्यासाठी तिथं क्रिएट झाला, आणि मग चांगल्या फुल अशा प्रकारच्या स्टडीच्या फॉर्ममध्ये असणारे विद्यार्थी सुद्धा एकदम स्टडीमध्ये त्या ठिकाणी काय होत आहेत, ब्रेक घेत आहेत. आणि बऱ्याच अंशी अगदी त्या एंडिंगला सुद्धा सायन्स फॅकल्टीच्या संदर्भातले जे लेक्चर्स असतात किंवा युनिट्स असतात, चॅप्टर्स असतात, ते एंड झालेले नसतात, संपलेले नसतात. आणि म्हणून एक एक दोन दोन काही महत्त्वाचे अशा प्रकारचे काही चॅप्टर्स आहेत जे एंडिंगला दिलेले आहेत, तर ते संपलेले नसतात किंवा पूर्णपणे त्या ठिकाणी झालेले नसतात, त्यांचे कन्सेप्ट त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झालेले नसतात. आणि दुर्दैवाची गोष्ट तर तुम्ही पाहिलेली आहे की ज्यावेळेस तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये गेले की ज्या जूनमध्ये एज्युकेशनल सेक्टरशी कनेक्ट असलेल्या सर्व प्रकारचे ज्या सिस्टीम आहेत, सर्व प्रकारच्या, म्हणजे अगदी ट्रॅव्हलिंग पासून ते इतर सर्व गोष्टींपर्यंत हे फुल फॉर्ममध्ये असतात, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रीमरीजमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅनिंगमध्ये त्या ठिकाणी तुमच्या बरोबर वर्किंग करायला तयार असतात. आणि तुम्ही सुद्धा मनाशी एक गाठ बांधलेली असते की आता जूनमध्ये 10वीला गेल्यानंतर मी फार अभ्यास करणार, मी अशा पद्धतीने या सब्जेक्टचं प्लॅनिंग करणार, त्या सब्जेक्टचं प्लॅनिंग करणार. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी प्लॅनिंग तुम्ही सब्जेक्टच्या संदर्भात, टीचरच्या संदर्भामध्ये, स्कूलच्या संदर्भामध्ये, या सर्व गोष्टींच्या संदर्भात करत असता. परंतु यापैकी एकही गोष्ट त्या ठिकाणी राजांनो तुमच्या संदर्भात घडलेली नाहीये. आणि फार फार कमी काळ, म्हणजे जिथं कुठं त्या ठिकाणी फिजिकली स्कूल्स तुमचे स्टार्ट झालेले असतील की त्यांना कुणाला 1 महिन्याचा, कुणाला 2 महिन्याचा, कुणाला 3 महिन्याचा, मॅक्झिमम मला वाटतं 3.5-4 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी तुम्हाला तिथं मिळालेला असेल. ज्या सिलेबसला, म्हणजे 10th स्टँडर्डच्या संदर्भात जर आपण विचार केला, ज्या सिलेबससाठी आम्ही 10-10, 11-11, 12-12 महिन्याचा त्या ठिकाणी कालावधी घेतो, समर सहित विचार करतोय मी, कारण जनरली मार्च एप्रिल मे मध्ये तर त्या ठिकाणी जनरली 10th स्टँडर्डच्या बॅचेस सुरू होतात. समर कम रेग्युलर अशा प्रकारच्या काहींच्या बॅचेस असतात, आणि ते तेवढा वेळ घेतात की जेणेकरून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस हा फार सुंदर लेवलनं त्या ठिकाणी गेला पाहिजे, झाला पाहिजे. परंतु दुर्दैव असं की तुम्हाला जो काही 2-3-4 महिन्याचा कालावधी मिळालेला असेल फिजिकली स्कूलसाठी, बऱ्याच स्कूलनी तर तो प्रोग्राम रनही केलेला नसेल, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्या बेसिक गोष्टींना वगैरे त्या ठिकाणी त्यांना कॉन्सन्ट्रेट करता आलेलं नसावं, आणि 100% नाहीचे. म्हणजे ज्या दिवशी त्या ठिकाणी तुमचं फिजिकल एखादं कोचिंग असेल किंवा त्या ठिकाणी स्कूल असेल, हे स्टार्ट झालेले असतील, त्या दिवशी अगदी त्या टीचरनं आणि तुम्ही सर्वांनी देखील एकच ठरवलेलं असेल की महत्वाचे आपले युनिट्स, महत्वाचे अशा प्रकारचे चॅप्टर्स आपले आता संपले पाहिजेत, झाले पाहिजेत. आणि त्याच वेळी सर्व टीचर, सर्व स्कूल्स त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं तुम्हाला 10च्या संदर्भात गेले. आणि इतर ज्या काही गोष्टी असतात स्कूलिंग लाईफच्या, त्याही त्या ठिकाणी तुम्हाला कोणालाही मिळालेल्या नाही आहेत. आणि म्हणून एकदम आता आपण आजच्या दिवसापर्यंतचा जर विचार केला तर जवळपास 15 महिन्याचा ते 16 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी लुटून गेलेला आहे. म्हणजे 1.5 वर्ष त्या ठिकाणी तुम्ही स्टडी, सब्जेक्ट, स्कूल, कॉलेज, नाही का, तो एन्जॉय, ते टिफिन, ह्या सर्व गोष्टीपासून त्या ठिकाणी तुम्ही दूर आहात.
आणि म्हणून 100% राजांनो, मला याची जाणीव आहे की तुम्ही स्टडीपासनं त्या ठिकाणी दूर आहात, म्हणजे तुम्ही मेंटली आणि फिजिकली फुल्ली रेस्टेड आहात. आणि म्हणून मी आणि माझ्यासारख्या सर्व जे सब्जेक्टचे टीचर्स आहेत, सब्जेक्टच्या ज्या फॅकल्टीज आहेत, म्हणजे मी फक्त RK ज्युनियर कॉलेजच्या संदर्भात बोलतोय असं नाहीये, एज्युकेशन सिस्टीमशी रिलेटेड असणारे, सब्जेक्टशी रिलेटेड असणारे सर्व जे लोक आहेत, सर्व जो स्टाफ आहे, सर्व जे टीचर्स आहेत, सर्व जे एक्सपर्ट्स आहेत, यांचा हा रोल ठरतोय. यांची एक महत्वाची भूमिका आहे तिथं की त्यांनी विद्यार्थ्यांना या रेस्टेड मेंटल आणि फिजिकल ॲटमॉस्फिअर मधून बाहेर काढलं पाहिजे, त्यांना तिथून खेचलं पाहिजे. आता आणि स्टडी करण्यासाठी ते एखाद्या फुल अशा प्रकारच्या एज्युकेशनल झोन मध्ये आणण्यासाठी प्रत्येकानं त्या ठिकाणी तिथं स्ट्रगल केलं पाहिजे, प्रत्येकानं त्याच्यासाठी वर्क केलं पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे. आता कारण हा 13-14 महिन्याचा, आणखीन 1-2 महिने त्या ठिकाणी हा पिरियड असाच वाढत जाईल कदाचित. आणि इथं जीवन संपलेलं नाहीये प्रत्येकाचं, इथं लाईफ एंड झालेलं नाहीये. म्हणजे हा नर्वसनेस डोक्यातून बाहेर काढून आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी काय करायचंय, आपल्या एज्युकेशनल त्या ठिकाणी लाईफमध्ये जोमानं त्या ठिकाणी उभा राहायचंय. हे प्लॅनिंग राजांनो त्या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये तिथं असायलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही नावाला त्या ठिकाणी काय असताल, प्रत्येक वर्गामध्ये पुढे लोटत जाणार, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्रीज तुम्ही त्या ठिकाणी तिथं अचीवही कराल, परंतु त्या ठिकाणी सर्व फ्रुटलेस आहेत, सर्व निरर्थक आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी वाटते राजांनो की जे 2-4-10% पालक जे आहेत, सुशिक्षित असतील, शिक्षणाच्या संदर्भात कळत असेल त्यांना, पण काही सुशिक्षित असून सुद्धा अशिक्षित पेक्षाही ते भयावह अशा प्रकारचे काही लोक आहेत की 1.5-2 वर्षापासून माझं लेकरू किंवा माझे विद्यार्थी ह्या सिस्टीम पासून दुरावलेले आहेत, या गोष्टींपासून लांब गेलेले आहेत. तर मग त्याच्यावर काय प्लॅनिंग पाहिजे, त्याच्यावर काय वर्क पाहिजे, ह्या गोष्टी या सर्वांच्या डोक्यांमध्ये असणं आवश्यक आहे आता. कारण त्याला पुढचं जीवन जगायचंय आणखी. म्हणजे किती महाभयंकर अशा प्रकारचा हा डिसीज असला आणि कुठल्याही गोष्टी जरी असल्या तर याच्यातून बाहेर पडून त्या ठिकाणी आपलं जीवनही त्या ठिकाणी तिथं आहे. म्हणजे याच्या अगोदर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे डिसीज होते, वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार होते, त्याचा मॉर्टॅलिटी रेट अगदी काही 0 होता असं नव्हतं. आणि आता लगेचच्या लगेच काहीतरी 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 10 दिवसांनी, महिन्यांनी जग संपणार आहे असं कधी होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आपला जो जर्नी आहे, आपलं जे लाईफस्टाईल आहे, आपलं जे जीवन आहे नाही का, लाईफ स्पॅन ज्याला म्हणतो आपण, तो मोठा आहे. आणि त्याच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला इथं चालावं लागणारे, पळावं लागणारे, इन्स्पायर होऊन आपल्याला त्या ठिकाणी तिथं चालावं लागणारे. मी स्पीच वगैरे तुम्हाला याच्या संदर्भात जात नाहीये तिथं, परंतु त्या ठिकाणी तुम्ही जे मेंटली आता रेस्टेड झालेला आहेत राजांनो, त्याच्यातून बाहेर पडा नाही का. इतर ज्या गोष्टींचे काही वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये तुम्ही आलेला असला तर त्या सर्व गोष्टींमधून त्या ठिकाणी तुम्ही तिथं बाहेर पडा. आणि हे माझ्यासहित सर्वांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे की या सर्व गोष्टींमधून त्या ठिकाणी तुम्ही हळूहळू काय झाले पाहिजेत, बाहेर झाले पाहिजेत. हे बोललो याच्यासाठी की मला सांगायचं असं होतं की 10th स्टँडर्ड त्या ठिकाणी स्टार्ट करत असताना बऱ्याच अशा प्रकारचे जे टीचर्स आहेत त्यांचं प्लॅनिंग असतं, एक सुंदर प्लॅनिंग असतं नाही का. जसं घर बांधताना, घराचं त्या ठिकाणी बांधकाम करत असताना ज्यांचे बांधकाम झाले त्यांना तर अगोदर त्या ठिकाणी फार सुंदर तयारी माहिती असते.
नळाचं कनेक्शन घेणार, शेड ठोकणार नाही का, लाईटचं मीटर घेणार, तिथं मोटर घेणार, नळाला मोटर बसवणार, पाणी स्टोरेजचं त्या ठिकाणी आपण हे पाहणार, पाया खोदणार आणि त्याचा पाया मजबूत असणं फार आवश्यक असतं. म्हणजे कारण बिल्डिंगचं पोटेन्शियल, बिल्डिंगची स्ट्रेंथ, बिल्डिंग टिकण्याचा कालावधी जर वाढवायचा असेल, बिल्डिंग जर सुंदर तयार करायची असेल तर त्याचा बेस जो आहे, पाया जो आहे तो मजबूत करणं फार आवश्यक असतं. आणि म्हणून हेच प्लॅनिंग त्या ठिकाणी टीचरचंही असतं. पण तुमच्या संदर्भात असं काहीच घडलेलं नाहीये, कारण 9वी संपली आणि 10वी मध्ये आम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी काय करावं लागलं, चॅप्टरला किंवा युनिटला त्या ठिकाणी बिगिनिंग करावी लागली. आणि म्हणून मी तुमच्या संदर्भात थोडं हलकं फुलकं जातोय, काही म्हणजे 2, 4, 6, 10 लेक्चरच्या संदर्भात मी थोडं तुमच्या संदर्भात हलकं फुलकं जातोय मॅथमॅटिक्सच्या संदर्भात. आणि आमचंही प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं तसंच प्लॅनिंग असतं. पण आता तुम्हाला अगदी तुम्ही कोरे करकरीत आहात, हा, म्हणजे आपण मॅथमॅटिक्स एकदम बिगिनिंग करायला होतं, आता नव्यानं आपल्याला मॅथमॅटिक्स शिकायचे, अशा वेनं त्या ठिकाणी राजांनो मी तुमच्या समोर जाणार आहे. म्हणजे माझी तयारी, जसं मी बिल्डिंगचं सांगितलं ना तुम्हाला, नवीन बिल्डिंग उभा करत असताना मोकळं मैदान आहे, तुमचं डोकं मोकळं मैदान आहे असं कन्सिडर करून त्या ठिकाणी मी तिथं चाललोय. म्हणजे पाण्याचा नळ घेईल, लाईट बिल घेईल, सॉरी मीटर घेईल, शेड ठोकल, पाया खोदल नाही का, आणि पक्का पाया खोदण्याच्या त्या ठिकाणी आपण प्लॅनिंग मध्ये चाललेलो आहोत. म्हणून आता एक लक्षात घ्यायचं, तुम्ही ज्याला कुणाला म्हणजे तुम्हाला मॅथमॅटिक्स तयार करायचंय त्या वेनं त्या ठिकाणी मी तुमच्यासाठी तिथं जातोय. कळत नाही, होत नाही, जात नाही, समजणार नाही, हा जरा न्यूनगंड मनातला जो आहे किंवा ह्या भावना ज्या आहेत तुमच्या मनामध्ये त्या टोटल काढून टाका. कारण लेक्चरही तुमच्या समोर त्याच प्रकारचे येता येतं, कारण ते तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकणार, रिपीट करू शकता, त्याला पॉज देऊ शकता, ते शब्द पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी तुम्ही तिथं ऐकणार. जसं तुम्ही यूट्यूबवर वगैरे तुम्ही मॅक्झिमम विद्यार्थी जात असतील, पाहत असतील की एखादा पिक्चर असेल नाही का, थिएटरमध्ये गेल्यानंतर तर आपण रिपीट करू शकत नाही, पण यूट्यूबवर एखादा पिक्चर असेल, एखादी मालिका असेल किंवा एखादा काहीतरी स्पीच असेल, ते जर आपण तिथं ऐकत असू आणि एखादे 2-4 शब्द आपल्याला नाही कळाले तर आपण काय करतो, पुन्हा त्याला मागं घेतो, 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद मागं घेतो, परत ऐकतो. लेक्चरही तसेच आहेत तुमचे. एखादा शब्द नाही कळाला, एखादा उच्चार नाही कळाला, तुम्ही पुन्हा 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 त्याला ऐकू शकता, रिपीटेड त्या ठिकाणी त्याला काय करू शकताल, ऐकू शकाल. आणि मी त्या बाकी माझे जे 2-4 लेक्चर आहेत त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भात मी ऑलरेडी बोललेलो आहे तुमच्याबरोबर, त्याच्यामुळे त्याची अडचण नाहीये. ते फक्त त्या ठिकाणी काय करणं, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी काळजीपूर्वक घेणं. सायन्स फॅकल्टीच्या संदर्भातले डिटेल्ड इन्फॉर्मेशन जे आहेत ते तुमच्यासमोर ऑलरेडी त्या ठिकाणी काय झालेले आहेत, तिथं प्रोव्हाइड झालेले आहेत. ओके, लक्षात येतं. कदाचित तुम्हाला जे प्रॉस्पेक्ट्स वगैरे प्रोव्हाइड झालेले आहेत त्याच्यामध्ये कुठं जर एखादा फोटोग्राफी जर असेल तर त्या फोटोग्राफीमध्ये मी तुम्हाला दिसत असेल, काही लोक डायरेक्टली त्या ठिकाणी मला ओळखत असतील, काही त्या ठिकाणी लोक मला ओळखतही नसतील. तर एक मॅथमॅटिक्स अशा प्रकारची जी फॅकल्टी आहे त्या फॅकल्टीचा मी प्रमुख म्हणून त्या ठिकाणी तिथं वर्किंग करत आहे. आणखीनही 2-4 लोक त्या ठिकाणी तुमच्यासाठी तिथं मॅथमॅटिक्सच्या संदर्भात वर्किंग करणार आहेत. मी चाळकारके ज्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेतायत किंवा घेतलेला आहे तो आरके. ओके, लक्षात घ्या. आणि ॲज अ फाउंडर म्हणून त्या ठिकाणी तुमचं काय करतोय, सर्वांचं हार्टली वेलकम करतोय. ओके, तर मी सांगितलेल्या पद्धतीनं आता त्या ठिकाणी काय करतोय मी तुम्हाला, की तिथं अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, सिंपल पार्ट आहेत काही की ज्यांचा मॅथमॅटिक्समध्ये फार मोठा यूज त्या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे, तिथं होत जाणार आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, ज्याला तुम्ही आय थिंक इन मराठी
बैजिक राशी असं म्हणताय. हा, काय म्हणताय? बैजिक राशी असं म्हणतात. हे बेसिक आहे. एवढ्या गोष्टी तिथं लक्षात घ्या. काही विद्यार्थी जे स्मार्ट स्टुडंट जे आहेत त्यांना ऑलरेडी हे जमत असेल, येत असेल, परंतु तुम्हाला मी आता अगोदर सांगितल्या पद्धतीनं तुम्हाला एकदम कोरं कन्सिडर करतोय मी, की तुमचं माइंड प्युअर ब्लाइंड आहे अशा पद्धतीनं किंवा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं गृहीत धरतोय आणि त्या पद्धतीनं चाललंय, नाही का? तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे आहे, या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, एंड डिव्हिजन. ओके, म्हणजे या ठिकाणी हा जो आहे ऍडिशन म्हणजे सम म्हणजे बेरीज. सेमीचे वगैरे विद्यार्थी असतील किंवा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील तर पटकन कॅच करतील. ज्यांना हे नाही ते सोपे शब्द आहेत, फार कॉम्प्लिकेटेड नाही आहेत. सबस्ट्रॅक्शन डिफरन्स म्हणतो त्याला तुम्ही. मायनस, मायनस नाही का, याला आपण तुम्ही वजाबाकी म्हणताय, वजाबाकी. ओके, हा. मल्टिप्लिकेशन याला तुम्ही प्रोडक्ट म्हणताय, प्रोडक्ट नाही का. हा, आणि याला तुम्ही गुणाकार म्हणताय, गुणाकार. मराठी वगैरे थोडंसं चुकत असेल तर एक्सक्यूज द्या. हा, गुणाकार. आणि लास्ट आहे डिव्हिजन नाही का, ज्याला आपण भागाकार म्हणतो, भागाकार. लक्षात येते, भागाकार. म्हणजे आपण काय करायला होतं, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मध्ये त्याचं ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे पार्ट्स त्या ठिकाणी काय करायचे आपल्याला तिथं स्टडी करायचे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की विदाउट अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, नाहीतर एखाद्या वागाणी म्हणायचं तिथं की ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन नाही बी जमलं तरी आम्हाला गणित जमतं असं होऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या 11th-12th मध्ये तुम्हाला स्टॅटिस्टिक्सचा स्टडी करायचा असेल, तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचा स्टडी करायचा असेल, तुम्हाला प्रोबॅबिलिटीचा स्टडी करायचा असेल नाही का, तुम्हाला लिमिटचा स्टडी करायचा असेल, तुम्हाला कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा स्टडी करायचा असेल, तुम्हाला जॉमेट्रीमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट त्या ठिकाणी स्टडी करायचे असतील तर हे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ह्या फार महत्वाच्या अशा प्रकारच्या टर्म्स आहेत, तर ते लक्षात घ्या. ओके, आता मी तुम्हाला नंबर सिस्टीमवरचे काही चॅप्टर आहेत आपल्याकडं, त्याचेही लेक्चर मी टाकत चालेल, एक्स्ट्राचे लेक्चर. सरांना मी IT च्या सरांना मी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करून तुम्हाला त्या ठिकाणी तेही सांगतो की माझे जे बेसिकच्या संदर्भातले आणखी काही लेक्चर्स असतील याच्या व्यतिरिक्तही युनिट वाईज, तर ते सुद्धा मी त्यांना टाकायला रिक्वेस्ट करतो तिथं. फक्त त्या ठिकाणी जबाबदारीनं, फार जबाबदारीनं त्याला ऐकणं आणि त्याच्या नोट्स काढणं, त्या पुटअप करणं हे फार महत्वाचं आहे. तर मग आपण ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जनरली, आता जसं आपण 2, 4, 5, 6, -4, -3, 2 वगैरे असे जे नंबर्स आहेत नाही का, असे स्पेशली नंबर्स जर आले, दुसरं आपल्याकडं के आहे, लॅम्बडा आहे नाही का, तर हे पर्टिक्युलर त्या ठिकाणी अशा प्रकारचे कॉन्स्टंट्स आहेत. परंतु हे जे आहेत यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो तिथं, कॉन्स्टंट म्हणतो, कॉन्स्टंट. किंवा त्यांना काय म्हणतो आपण तिथं, रिअल नंबर असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, रिअल नंबर असं म्हणतो. आणि दुसरं X, Y, Z, M, N, T, A, B वगैरे अशा प्रकारचे. जनरली हा A आणि B जो आहे तो जनरली काय केला जातो, कॉन्स्टंट म्हणून सुद्धा उपयोगात आणला जातो. पण X, Y, Z, M, N, T वगैरे अशा प्रकारचे जे लेटर्स आहेत यांना आपण त्या ठिकाणी तिथं काय म्हणतो, व्हेरिएबल्स असं म्हणतो. काय म्हणतो, व्हेरिएबल्स असं म्हणतो, व्हेरिएबल्स. हे झाले कॉन्स्टंट, स्थिर पद. आणि हे जे खाली लिहिले ते आहेत तिथले व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये चलपदे असं म्हणतो, चलपदे. आपण ज्यावेळेस या गोष्टी पाहतो हे आवश्यक आहे. आता समजा इथं तुम्हाला अशी एखादी टर्म झाली, समजा 5x असा,
बरोबर आहे. काय आलं तुम्हाला? 5x असं आलं. वी केम अक्रॉस द टर्म 5x. तर याचं नाव आहे आपल्याकडं टर्म. काय म्हणतो त्याला आपण? टर्म असं म्हणतो. टर्म. मग या टर्म मध्ये काय म्हणतो आपण की इथं जो कॉन्स्टंट दिसतो ना तुम्हाला हा 5, याला आपण तिथं कोइफिशिएंट म्हणतो. कोइफिशिएंट. ओके. म्हणजे ज्याला मराठीमध्ये तुम्ही सहगुणक असं म्हणता. काय म्हणता? सहगुणक असं म्हणता. सहगुणक कोइफिशिएंट म्हणता. आणि हा जो एक्स आहे याला तर त्या ठिकाणी काय म्हणता? तिथं व्हेरिएबलच म्हणता तुम्ही. व्हेरिएबल. लक्षात आलंय तुम्हाला? म्हणजे हे इथं सेपरेट सेपरेट लिहिले तर ते कॉन्स्टंट झाले किंवा पर्टिक्युलर अशा प्रकारचे नंबर झाले. त्याला तुम्ही रिअल नंबर सुद्धा म्हणू शकता, नाही का? हे असे जर आले तर त्या ठिकाणी ते झाले व्हेरिएबल. परंतु त्या ठिकाणी जर अशा प्रकारची एखादी टर्म आली तुम्हाला 5x, तर इथला 5 हा झाला कोइफिशिएंट. म्हणजे एक्सचा सहगुणक 5 आहे आणि 5चं चलपद त्या ठिकाणी किती आहे? x. अशा प्रकारचे व्हेरिएबल अशा प्रकारचं आहे. पण अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या जर टर्म्स त्या ठिकाणी तुम्हाला आल्या तर त्या ठिकाणी त्यांचे, आता ही झाली एक टर्म, परंतु 2, 3, 4 नाही का, आणि जी काय प्रक्रिया त्यांच्या संदर्भात देत असतील ते झालं. तर मग ह्यांचं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कसं करायचं? तर त्याच्याही अगोदर महत्वाची गोष्ट काय तीच पहा की इथं लाईक टर्म्स, आता ती एक टर्म्स होती लाईक टर्म्स. म्हणजे काय? लाईक टर्म्स अँड अनलाईक टर्म्स म्हणजे काय? फार सिंपल आहे. पहा या ठिकाणी जसा तुम्हाला इथं 5x आला होता, हा 5x, आणि समजा आणखी एक 3x घेतला तर, आणि इथं समजा आपण -9x³ घेतला तर पहा ह्या ज्या दोन आहेत ना, ह्या दोन्ही झाल्या लाईक टर्म्स आणि त्यांच्याशी ही झाली अनलाईक टर्म. ह्या दोन झाल्या लाईक टर्म्स. आता तुम्ही म्हणता ह्या दोन्ही पॉझिटिव्ह म्हणून का नाही? एक लक्षात घ्या की लाईक टर्म कशाला म्हणायचे आणि अनलाईक टर्म कशाला म्हणायचं. व्हेरी सिंपल. ज्या टर्मचे, ही टर्म्स, ज्या टर्मचे व्हेरिएबल समान असतील, बरोबर आहे, म्हणजे ह्या दोन टर्मचे व्हेरिएबल कसे आहेत? समान आहेत. इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, ह्यालाही समान आहे एक्सचे व्हेरिएबल, आणि त्या व्हेरिएबलचे घातांक समान असतील. म्हणजे पहा, या व्हेरिएबलचा घातांक 1 आहे आणि या व्हेरिएबलचा घातांक 1 आहे. म्हणजे चलपद सारखे पाहिजेत आणि त्यांचे घातांकही सारखे पाहिजेत. त्या झाल्या लाईक टर्म्स. त्या काय झाल्या? लाईक टर्म्स झाल्या. आणि अनलाईक टर्म्स म्हणजे ज्यांचे व्हेरिएबल सारखे नसतील आणि व्हेरिएबलचे घातांक सारखे नसतील किंवा दोन्हीपैकी कुठलंही एक जरी झालं तरी त्या ठिकाणी त्या अनलाईकच होतील. म्हणजे समजा इथं आपल्याकडं 9y आलं तर ही सुद्धा त्याच्याशी अनलाईक असलेली टर्म्स आहे. लाईक म्हणलं म्हणून अनलाईक म्हणतो आपण. लक्षात येतं तुम्हाला? म्हणजे लाईक टर्म्स कशाला म्हणतो? दोज अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स ऑर टर्म्स having same variable and their exponents also identical or same, those terms are called, or those expressions are called as a like terms. What do you mean like terms? The terms or those terms having a same variable, म्हणजे variable same पाहिजे, and they have a same exponents or same indices, those terms are called like terms. त्या टर्म्सला आपण तिथं like terms असं म्हणतो. लक्षात येईल तुम्हाला? आणि ज्या टर्मचे व्हेरिएबल सारखे नसतील किंवा व्हेरिएबलचे घातांकही सारखे नसतील त्या टर्म्सला आपण अनलाईक टर्म्स असं म्हणतो. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या संदर्भात जर आपण विचार केला तर फार सिंपल. तर इथं आपण ऍडिशन, सबट्रॅक्शनच्या संदर्भात विचार करू. पहा या ठिकाणी ऍडिशन अँड
सबस्ट्रॅक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. व्हेरी सिम्पल. आता मी तुम्हाला अगोदर महत्वाची एक डेफिनेशन सांगितलेली आहे. द टर्म्स हॅव्हिंग सेम व्हेरिएबल अँड सेम एक्सपोनंट्स ऑफ द व्हेरिएबल आर कॉल्ड लाईक टर्म्स. ओके. एडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, ज्याला तुम्ही त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या म्हणजे बैजिक राशींच्या बेरीज आणि वजाबाकी इथं चाललेला आहे. किंवा त्याला त्या ठिकाणी तुम्ही एक सबस्टिट्यूट वर्ड असंही म्हणू शकता जनरल लँग्वेजमध्ये, रिअल नंबरमध्ये फक्त, की चिन्हांकित संख्यांची बेरीज आणि वजाबाकी. पहा इथं काय म्हणलं, चिन्हांकित. चिन्हांकित म्हणजे जे नंबर किंवा ज्या टर्म्स चिन्हानं रिप्रेझेंट केलेल्या आहेत, साईननं रिप्रेझेंट केलेल्या आहेत, चिन्हांकित. बरोबर आहे ना. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या टर्म्स आहेत त्यांचं ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन त्या ठिकाणी तुम्हाला तिथं पाहिजे. आता महत्वाचा एक पॉइंट सांगतो तुम्हाला मी. फक्त ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनच्या संदर्भात काही रूल आहेत तेवढे लक्षात घ्या. ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन फक्त ओनली लाईक टर्म्स जे आहेत ना, लाईक टर्म्स यांचंच फक्त ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन होतं. हा हॅलो, फक्त लाईक टर्म्सच ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन होतं. इतर ज्या टर्म्स आहेत त्यांचं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन आपल्याला करता येणार नाही, त्याला फक्त एक्सप्रेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी, की समजा तुम्ही आता इथं 5x + 3x घेतला, तर हा किती झाला, 8x झाला. किती झाला, 8x झाला. म्हणजे या दोन्ही लाईक टर्म्स आहेत, ह्यांचं हे ऍडिशन झालं. लक्षात येतं तुम्हाला. पण समजा इथं आपल्याकडं हा 5x² आणि इथं 3x आहे, तर यांचं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन होत नाहीये. हेच त्यांचं ऍडिशन आणि हेच त्यांचं सबस्ट्रॅक्शन आहे असा अर्थ होतो. म्हणजे ह्याला जसं 5x + 3x = 8x झालं, तसं यांचं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन तुम्हाला करता येत नाहीये. म्हणजे मी काय सांगितलं पहा, अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये लाईक आणि अनलाईक हा फार महत्वाचा शब्द आहे. तर मी काय सांगितलं, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करत असताना फक्त लाईक टर्म्सच ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन होतं, नाही का. अनलाईक टर्म्सचं ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होत नाही. पुढचे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे नंतर बघूयात आपण. आता दुसरा एक महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या, की इथं अल्जेब्रिक एक्सप्रेशन किंवा ज्याला तुम्ही चिन्हांकित संख्यांची बेरीज वजाबाकी म्हणता, सारखे चिन्ह दिसले. मी गुणाकाराच्या संदर्भात बोलत नाही. सारखे चिन्ह दिसले. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, मायनस प्लस हा मायनस, म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का, हा एक नंबर आहे मायनस, हा दुसरा नंबर आहे आणि त्यांचं समजा इथं ऍडिशन आहे. तर यांचं तुम्ही बेरीजच करायची, हे लक्षात घ्या. सारखे चिन्ह दिसले की बेरीज करून टाकायची. हे पहा, हे फर्स्ट आणि हे सेकंड, त्याच्यातलं काय होईल, प्लस 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 = त्या ठिकाणी काय होतं, समच होतं, म्हणजे बेरीज होती. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी सारखे चिन्ह दिसले, हे लॉजिकली ढोबळ आहे. सारखे चिन्ह दिसले दोन संख्यांचे, गुणाकारात भागाकारात नाही बोलत मी, बेरीज वजाबाकीमध्ये बोलतोय. सारखे चिन्ह दिसले म्हणजे दोन्हीचं चिन्ह मायनस आहे किंवा दोन्हीचं प्लस आहे, या पद्धतीनं की सरळ बेरीज करून टाकायची त्यांची. आणि जे उत्तर येतं ना त्याला आहे ते साईन देऊन टाकायचं तुम्ही. म्हणजे इथं मायनस आहे ना, तर यालाही मायनस देऊन टाकायचं बेरीजला. इथं प्लस आहे ना, तर इथंही प्लस देऊन टाकायचं. पण जनरली प्लस मांडत नाही आहेत आपण, ते ऑलरेडी रिप्रेझेंट झालेलं असतं तिथं. लक्षात आलं तुम्हाला मी काय म्हणतो ते. बेरीज किंवा वजाबाकी करत असताना दिलेले जे 2 नंबर 4 नंबर किती असतील, सारखं चिन्ह असलं सर्वांचं की बेरीज करून टाकायची आणि आहे ते उत्तराला चिन्ह देऊन टाकायचं, नाही का. म्हणजे सारखे जर असतील तर. आता तिसरं काय म्हणताय ते, की जर दिलेले जे नंबर्स आहेत किंवा टर्म्स आहेत ह्यांचे साईन जर वेगवेगळे असतील, म्हणजे समजा हे इथं पहा, इथं मायनस आलंय आणि इथं प्लस आलंय. आता हे प्लस जे आहे ना, हे
याच्याऐवजी तुम्ही मायनस वगैरे असं मांडता येत नाही तुम्हाला, त्याचं कारण प्रोडक्ट होतो तो, मल्टिप्लिकेशनमध्ये येतं ते. म्हणजे इथं मायनस आलं आणि इथं प्लस आलं. हे नंबर आहेत, हा एक नंबर आहे, हा एक नंबर आहे, तसंच हे असे नंबर आहेत. इथं एक नंबर आहे आणि इथं एक नंबर आहे. आता ह्याचं साईन काय आलं मायनस आणि ह्याचं काय आलं प्लस. तर तुम्ही काय करायची, याची वजाबाकी करायची, वजाबाकी म्हणजे मायनस करायचे. या दोघांची वजाबाकी करायची. सिंपल लॉजिक आहे. वेगवेगळे चिन्ह दिसलं की वजाबाकी करायची, सारखं चिन्ह दिसलं की बेरीज करायची. आणि या दोन्हीपैकी बिग टर्म जी आहे, मोठी संख्या जी आहे, त्याचं साईन इथं देऊन टाकायचं. साइन ऑफ बिग टर्म किंवा ग्रेटर टर्म. लक्षात येतं तुम्हाला? साइन ऑफ ग्रेटर टर्म इथं देऊन टाकायचं. इथं तेच आहे दुसरे. म्हणजे इथं प्लस, हे प्लस आणि इथं जर मायनस असेल तर काय करायची तुम्हाला? वजाबाकीच करायची. वजाबाकी तुम्हाला कळलं अशा लँग्वेजमध्ये मी बोलतोय. सर्व वजाबाकी करायची म्हणजे दोनच गोष्टी आहेत. म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा एडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करत असताना किंवा चिन्हांकित संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना काय, सारखे चिन्ह दिसले की बेरीज करायची, उत्तराला आहे ते साईन देऊन टाकायचं. ओके. आणि वेगवेगळे साईन असले, एकाचं प्लस एकाचं मायनस असलं की वजाबाकी करायची आणि येणारं जे उत्तर आहे त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. म्हणजे मायनर मिस्टेक जे आहेत आपल्या कॅल्क्युलेशन्समध्ये होताना, डेरिव्हेटिव्ह घेत असताना, इंटिग्रेशन घेत असताना, नाही का, ट्रिग्नोमेट्रीचे प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्या मिस्टेक्स होत नाहीयेत या लहानसहान गोष्टींमध्ये. आणि महत्वाचं इथं जे आहे ते तुम्हाला काय सांगितलं मी, लाईक आणि अनलाईक हे दोन शब्द त्या ठिकाणी तिथं फार महत्वाचे अशा प्रकारचे येतं. काही हेडलाईन मी ज्या इरेज करतोय त्या तुम्ही राईट करून घ्यायच्यात. आता इथं फक्त ऍडिशन अँड सबट्रॅक्शन पाय, एकदम सिंपल सांगतो. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन एकदम साधं सांगतो. हे पाय, फर्स्ट -5 -8, व्हेरी सिंपल. पहा या ठिकाणी इथं 5 जो आहे त्याचंही साईन मायनस आहे, 8 जो आहे त्याचंही साईन मायनस आहे. मग मी काय सांगितलं होतं, सारखं चिन्ह असलं की बेरीज करायची. 8 + 5 13. इज इट क्लिअर? बेरीज केली. साईन कोणतं इथं मायनस, उत्तराला देऊन टाक मस्तपैकी. पहा बरं, सारखं चिन्ह असलं की बेरीज करायची, उत्तराला तेच चिन्ह देऊन टाकायचं. त्याच्यानंतर सेकंड, हे कॉन्सन्ट्रेट करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 5 + 8, पहा 5चं साईन किती आहे, कुठलंच नाही म्हणजे प्लस आहे, आणि 8लाही काय आहे प्लस आहे. काय करणार, बेरीज केली, उत्तराला चिन्ह प्लस. हे आणि हे साईन तुम्ही दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं, अशा वेळेस देऊच नका, कारण आपल्याला ती सवयही नाही. 5 + 8 = 13. म्हणजे मागचे जे 4 रूल सांगितले मी तुम्हाला त्याच्याशीच रिलेटेड चाललो. सारखे चिन्ह दिसले बेरीज करायची आहे, ते उत्तराला चिन्ह देऊन टाकायचं. थर्ड पहा, हे -5 + 8, लक्ष द्या आता व्यवस्थित. 5चं साईन मायनस आहे आणि 8चं प्लस आहे, म्हणजे दोन्हीचे साईन वेगवेगळे. वेगवेगळे साईन असल्यावर वजाबाकी करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून टाकायची. कुठल्या क्रमांकाला मांडली याच्याशी घेणं देणं नाही. 8 - 5 किती झाले, 3. बरोबर आहे. मोठी संख्या कोणती आहे, 8, तिचं चिन्ह कोणतं आहे, प्लस. मग उत्तराचं साईन काय होतं, प्लस होतं. लक्षात आलंय? आणि लास्ट पहा आता इथं, हा 5 - 8. आता 5 - 8 मध्ये पहा की 5चं साईन काय आहे, प्लस, 8चं काय आहे, मायनस आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी मोठी संख्या कोणती आपली, 8. 8 मधून 5 काढा, किती राहिले, 3च राहिले. वजाबाकी करायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. ओके. मोठी संख्या कोणती, 8, तिचं साईन कोणतं आहे, मायनस. मग उत्तराला काय करायचं, मायनस साईन देऊन टाकायचं. व्हेरी सिंपल. लक्षात यायले तुम्हाला? म्हणजे या ठिकाणी हे जे 4 प्रॉब्लेम आहेत ना, ह्याच्यामध्ये सर्व ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आलंय तुमचं टोटल.
मग अशा प्रकारचं काय करायचं, तुम्ही सारखे साईन घेतलेले अशा पद्धतीचे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल घ्या ना. 5, 25, 30, 40 एक्झाम्पल घ्या. असे रुलिंग पेपर तयार करा. वर नाव टाका ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. हे 4 लिहा आणि त्याच्या खाली तुम्ही कंटिन्यू करा. आणखी हे 4 आहेत, आणखी 6 आणि पुन्हा त्या ठिकाणी 46 एक्झाम्पल सोडवा. तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये इतके स्ट्रॉंग व्हाल हा की तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला कसं मॅथमॅटिक्स जमायलंय. हा साध्या गोष्टी आहेत एकदम. सारखे चिन्ह असले बेरीज करायची आहे ते उत्तराला चिन्ह द्यायचं, वेगवेगळे चिन्ह असले वजाबाकी करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला देऊन टाकायचं. सिंपल आहे. ओके. त्याच्यानंतर पहा, आता हे काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स नाही आहेत. हे काय तर रिअल नंबरमध्ये त्या ठिकाणी चाललेले आहेत. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या संदर्भात जात असताना पहा, हे 5वं एक्झाम्पल घेतोय की इथं हे -13 हा x²y ओके आणि -2 y × x². सिंपल आहे, लक्षात घ्या. आता मला सांगा, अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलेले की त्या लाईक टर्म्स असणं फार आवश्यक आहे बेरीज आणि वजाबाकी करत असताना. या दोन्ही लाईक टर्म्स आहेत का बघा अगोदर. हा इथं व्हेरिएबल x आणि y आणि इथंही व्हेरिएबल x आणि y आलेले. क्रम चेंज झाला, क्रमाची गरज नाही, मुद्दाम मांडतो मी तसं. इथं xy आला, इथंही xy आला. आता पहा, इथं x चा घातांक किती आहे रे? 2. मग इथं x चा घातांक किती आहे? 2 आलाय. इथं y चा घातांक 1 आहे, इथंही y चा घातांक 1 आहे. म्हणजे ह्या दोन्ही टर्मच्या संदर्भात काय झालं की त्या लाईक टर्म्स आहेत, कारण त्यांचे व्हेरिएबल सारखे आहेत आणि व्हेरिएबलचे घातांकही सारखे आलेले. करेक्ट आहे. आणि म्हणून या झाल्या लाईक टर्म्स. आणि लाईक टर्मची बेरीज वजाबाकी करता येते. आता तुम्ही साईनकडे या. ह्याचं साईन किती मायनस, ह्याचं किती मायनस, दोन्हीचे चिन्ह सारखे आहेत. आता काय होते, बेरीज किती आली? 15. काय? x²y. मांडताना कसंही मांडा, y × x² मांडा किंवा x² × y मांडा. हे ॲज इट इज येतं, त्याची बेरीज त्याच्यामध्येच इन्क्लूड झालेली. ओके. आणि हे जे साईन आलेलं आहे ना, तेच साईन काय करायचे त्या ठिकाणी उत्तराला देऊन टाकायचे. तुम्ही लक्षात येते का? म्हणजे या ठिकाणी लाईक टर्मची बेरीज आणि वजाबाकी या पद्धतीने करतो आपण. हे पहा, हे 20a³ b² c. ओके. a³ b² c -8 a³ c × b² प्लस ट्वाइस abc. लक्षात आले? आता पहा, म्हणजे एक येऊ, एकापेक्षा जास्त टर्म्स येऊ, तुम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आता पहा, यांच्यामध्ये सर्च काय करायचे तुम्ही, लाईक टर्म्स कोणत्या येतं पहा. इथं व्हेरिएबल आलेत a b c, इथं व्हेरिएबल आलेत a b c, इथे व्हेरिएबल आलेत a b c. ओके. आता तुम्ही काय करायचं, व्हेरिएबल तर सारखे आलेत सर्वांचे, मग त्यांचे घातांक सारखे आहेत का पाहायचं. a चा घातांक 3, इथं a चा घातांक 3, इथं a चा घातांक 1, इथं b चा घातांक 2, इथं b चा घातांक 2, इथं c चा घातांक 1, c चा घातांक 1, पण इथं b चा घातांक 2 नाही आणि c चा घातांक त्या ठिकाणी 1 आहे फक्त. म्हणजे या ठिकाणी इथं लाईक टर्म्स कोणत्या आहेत, एवढ्याच 2 आहेत. यस, बरोबर आहे. ही त्याच्याशी अनलाईक टर्म आहे, म्हणजे ती लाईक नाहीये त्याच्याशी, कारण त्यांचे घातांक सारखे आलेले नाहीयेत. मग ह्या दोघांचीच बेरीज वजाबाकी करायची, तुम्ही बाकी सोडून द्यायचे. मग आता पहा, ह्याचं साईन किती आहे प्लस, ह्याचं किती आहे मायनस. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 20 मधून 8 गेले, खाली राहिले 12. मोठ्या संख्येत साईन काय, इथं प्लस, मग ह्याचंही साईन त्या ठिकाणी काय केलेले, प्लस देऊन टाकलेले. आणि हे जे व्हेरिएबल आहेत ते ॲज इट इज मांडायचे, a³ b² c. मग तुम्ही म्हणताल ह्याचं काय करायचं, तर याला नुसतं मांडून टाकायचं तिथं, ट्वाइस abc. संपलं, झाली बेरीज तुमची. लक्षात आलंय का तुम्हाला? म्हणजे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करत असताना त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे, लाईक टर्मच्याच बेरजा आणि वजाबाक्या करायच्या. हे पहा, 7th एक्झाम्पल, 55 x⁵ y⁵2 × z. ओके, हे z.
आणि मायनस और प्लस 5 x⁵ y⁵ प्लस और माइनस 60 x⁵ y⁵ इंटू z. व्हेरिएबल सारखे आहेत का? यस सारखे आहेत. घातांक सारखे आहेत का? यस सारखे आहेत. ओके, मग काय करायचं? बेरीज करायची. हे किती झालं? 60 x⁵ y⁵z मायनस 60 x⁵ y⁵ इंटू z. बरोबर आहे ना? हे काय? हे दोघांचं चिन्ह सारखे बेरीज करून टाकली आणि हा ॲज इट इज ठेवला. आता यांचे व्हेरिएबल सारखे आहेत का? सारखे आहेत. घातांक सारखे आहेत का? सारखे आहेत. मग या ठिकाणी प्लस 60 मायनस 60 किती झाला? 0. आणि हे तुम्हाला मांडायची गरज नाहीये आता. म्हणजे ह्याचा रिझल्ट त्या ठिकाणी किती झालेला आहे? तुमचा 0 झालेला आहे. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत तुम्हाला की व्हेरिएबल सारखे असले आणि त्यांचे घातांक सारखे असले की त्या टर्मची बेरीज होते, त्याला एक टर्म्स असतात आणि या असतात. तर जनरली त्या ठिकाणी तुम्ही काय करताय, तर याच पद्धतीनं तुम्हाला काय करावे लागतील, तिथं एक्झाम्पल्स सोडवत चालावं लागतं. 8 पहा नाही का, जसं ट्वाईस ए इंटू बी स्क्वेअर सी आणि इथं मायनस ए इंटू बी स्क्वेअर सी. लक्षात घ्या, सोपं एक्झाम्पल आहे. पहा इथं हे 2 आहे आणि ह्याचा कोइफिशिएंट काहीच नाही, म्हणजे किती आहे? 1 आहे. मग ह्या 2 मधून 1 वजा करा, म्हणजे किती राहिला? ए इंटू बी स्क्वेअर सी उत्तर फक्त. म्हणजे या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह काय? प्लस. उत्तराला काय केलं आपण? तिथं प्लस देऊन टाकलं. म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स करत असताना मोस्ट इम्पॉर्टंट हे लेक्चर सुरू झाल्यापासून मी लाईक टर्म्सवर नंबर ऑफ टाइम्स बोललो तुमच्या बरोबर. म्हणजे लाईक टर्म्स पुन्हा पुन्हा आपण बेरीज वजाबाकी करत असताना ह्या गोष्टी विसरायच्या नाही. तर या पद्धतीचे एक्झाम्पल्स काय करा राजांनो, तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्या वेळ कंट्रोलमध्ये आहे. आता तुम्ही काय करा, ह्याला ॲडिशनल आणखी 46 एक्झाम्पल याच प्रकारचे ह्याच्या खाली सोडव. आणि हे किती झाले? 4. ह्याच्या खाली आणखी 46 करा. म्हणजे जर तुम्ही ॲडिशन सबस्ट्रॅक्शनवर ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या 100 एक्झाम्पल जर तयार केले ना, तुम्हाला झोपेतून उठून जरी काही विचारलं ह्या बेरीज वजाबाकीच्या संदर्भात, तर संपलं. फार मोठे पाढे तर अमुके तमुके ह्या जर गोष्टी येत नसतील तर मॅथमॅटिक्स तयार होणार नाही आहे. म्हणून इथं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हा फार महत्त्वाचा विषय. आता हे मी तुम्हाला घेतलं, पण ह्याच्यावर प्रॅक्टिस करणं हे तुमचंच काम आहे. कुणी जर एखादा मूर्ख माणूस तुम्हाला म्हणत असेल की मॅथमॅटिक्स विदाऊट प्रॅक्टिसही तयार होतं, तर असं होऊ शकत नाहीये. सर्व सब्जेक्ट जे आहेत पुन्हा पुन्हा रिपिटेशन केल्यानं, त्याची प्रॅक्टिस केल्यानंच त्या ठिकाणी काय होतील, तिथं डेव्हलप होत जातील तुम्हाला. ओके, तर हे त्या ठिकाणी काय झालं, तिथले ॲडिशन सबस्ट्रॅक्शन झालं. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सांगेल लगेचच्या लगेच तिथं. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की फिजिकली लेक्चर असे नसतात. म्हणजे आम्ही फक्त कन्सेप्टच्या संदर्भात तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण इतके गंभीर कधी नसतात. फार हसत खेळत मजेशीर एन्जॉय करत, कारण एक नातं तयार होतं तिथं, एक रिलेशन आपलं बाइंड होतं तिथं, आणि त्या पद्धतीनं आपण काय करत असतो, तिथं जात असतो. आणि हे जे आहेत ना अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, तुमच्यापैकी तुमच्या कुटुंबामध्ये कुणी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी कुठल्याही वर्गाला असेल, तर त्याला सुद्धा ह्या बेसिकचे लेक्चर ऐकवा आणि त्यांना सुद्धा नोट्स काढायला लावा. तुम्ही एवढ्यावर थांबू नका प्लीज, पण याचे एक्झाम्पल्स तुमच्या मनाने घ्या नाही का, आणि त्याला काय करा, पुढं कंटिन्यू करत चला. थँक्यू.